मंडळी, आज आपण एक वेगळं भरीत बघणार आहोत. हे सिमला मिरचीपासून केलेलं भरीत आहे. चवीला अप्रतिम होतं. भाकरीबरोबर पोळीबरोबर खायला खूप छान होतं. सिमला मिरचीपासून केलेला हा एक वेगळा पदार्थ तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये नक्की ॲड करा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता सिमला मिरच्या भरितासाठी लागणारं साहित्य: सिमला मिरच्या घेतल्यात, साध्या 2 मिरच्या घेतल्यात, साखर, मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि घट्ट गोडसर दही घेतलेलं आहे. आता प्रथम आपण सिमला मिर्च भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी अशी जाळी ठेवलेली आहे आणि या सिमला मिरचला प्रथम आपण व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आणि मग ह्या भाजायला ठेवायच्या. सगळ्या सिमला मिरचला मी असंच तेल लावून भाजायला ठेवलेलं आहे. सगळीकडून आलटून पालटून आपल्याला ह्या सिमला मिर्च भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथं आपल्या छान सिमला मिर्च भाजून झाल्यात. पूर्ण काळसर अशा ह्या झालेल्या आहेत आणि एकदम मऊ अशा ह्या सिमला मिर्च झालेल्या आहेत. आता त्या एक एक करून आपण बाजूला काढून घेऊयात. आता आपण ज्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा अशाच आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. आता इथं मी 2 मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. चला, मिरच्या पण भाजून झाल्या. आता हे ज्या सिमला मिरच्या आपण भाजलेल्या आहेत त्याचं वरचं जे काळं आवरण आहे ते आपण असं सुरीनं साफ करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण काळं आवरण जे होतं ते आपण सिमला मिरचीचं साफ करून घेतलं. असंच मग इतर सिमला मिरचींचं पण आवरण काढून घेते. तसंच मी हिरव्या मिरचीची देठ आणि हे सिमला मिरचीचे देठ काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे सर्व मी हाताने व्यवस्थित कुस्करून घेते, बारीक करून घेते, मॅश करून घेते. सिमला मिरची तर बारीक करून झाली. आता हिरवी मिरची सुद्धा मी बारीक चिरून घेते आणि त्याच्यानंतर सिमला मिरची बरोबर ही सुद्धा मॅश करून घेत आहे. आता हे मॅश केलेलं साहित्य मी एका बाउलमध्ये काढलं. त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घातलेली आहे. तसंच यामध्ये आपण थोडीशी जिरेपूड घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर यामध्ये आपण दही घालायचे. हे दही मी घरीच लावलेलं आहे आणि छान गोडसर घट्ट असं हे दही आहे. एक 2 ते 3 चमचे दही आपण यामध्ये घालूया आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथं आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपल्याला ह्याच्यासाठी एक छान फोडणी करायची. फोडणीसाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घातलेला आहे. हिंगाचे प्रमाण जरा जास्त ठेवले, त्याच्यामुळे मस्त सुगंध असा भरताला येतो. आता इथं आपली ही फोडणी तयार झाली. थोडीशी कोमट झाली की ही फोडणी आपण या भरताला देऊया. आता इथं तुम्ही थोडंसं भरड असं दाण्याचं कूट किंवा बारीक चिरलेला कांदा घालू शकता किंवा दोन्हीही तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. त्याच्यामुळे भरीत खाताना छान कुरकुरीतपणा येतो आणि भरताची चव अजून छान लागते. आता फोडणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली की आपलं खमंग चविष्ट सिमला मिरचीचं भरीत तयार आहे. नेहमीच सिमला मिरचीची आपण वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतोच. अशा प्रकारे भरीत करून बघा, खूप चविष्ट होतं. भाकरीबरोबर खूप छान लागतं. भाजीऐवजी किंवा ताटात डाव्या बाजूला वाढायला हे भरीत एक छान ऑप्शन आहे. भाकरी, पोळी, भाताबरोबर हे भरीत खूप छान लागतं. तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.